धन्यवाद सागर कदम। अर्थात रोमहर्षक लढतीमध्ये जय गणेश देवली क्रिकेट संघ एका बलाढ्य बाजारपेठ क्रिकेट संघावरती मात करतोय आणि चुरस निर्माण करतोय। या गटामध्ये ऑरियस वायरी क्रिकेट संघ एक सामना जिंकतोय तर विजयाचं खातं हे उघडलं जाईल बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघासाठी। हे पाहणं औत्सुक्याचं राहील। नाणेफेक जिंकतोय ऑरियस वायरी क्रिकेट संघ। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे ते बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाला। बबल नाईक आणि त्याच्या साथीला दाजी नाईक ही सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे। ती बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाची। गोलंदाज यावेळी सज्ज होतोय राईट अप ओव्हर द विकेट। बॅटची किनार घेतोय, चेंडू येतोय फ्लाइंग स्लिप मध्ये। एकेरी धाव ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघासाठी। नाममात्र एक धाव धावफलकावरती करो या मरो डू ऑर डायची ही लढत असेल या सामन्यामध्ये। कारण ऑरियस वायरी क्रिकेट संघ जर सामना जिंकला तर डायरेक्ट क्वालिफायर करेल, मात्र बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघ जर जिंकला तर आजच्या गटामध्ये ही जाता जाता चुरस आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू भिरकावून दिला जातोय तो दाजी नाईक याच्या बॅटमनना। एका मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर बदलली जात आहे। सांघिक धावसंख्या ही नाममात्र 7 धावा। प्रथम फलंदाजी करताना बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघ। यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय। चेंडू येतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, अर्थात डीप पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची परती करेल एकेरी धावेची पावलं ही बघता बघता दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसत आहेत। अर्थात 2 धावा ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते ती नाममात्र 9 धावा धावफलकावरती। या अगोदरचा सामना पाहिला तर आजच्या दिवसातील एक रोमहर्षक लढत म्हणावी लागेल आणि क्रिकेटमध्ये हे बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळत आहे। यावेळी खराब चेंडू शॉर्ट ऑफ लेन पुलचा फटका दाजी नाईक याच्या बॅटमननं निघतोय आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला जातोय तो 6 धावांसाठी। एका मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर बदलली जाते ती 15 धावा बिनबाद धावफलकावरती। गोलंदाज यावेळी सज्ज। यावेळी आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेट वरती चेंडू टोलवला जातोय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि एका मोठ्या फटक्याने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय। बिनबाद 21 ही तडाखेबंद सलामी म्हणावी लागेल। तो बिनबाद 21 धावा ही तडाखेबंद सलामी फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल। बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघासाठी ही लढत डू ऑर डाय करो या मरोची असेल। आपल्या या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल, विजय संपादन खूप महत्त्वाचं असेल। दुसऱ्या बाजूने एक विजय संपादन केला ऑरियस वायरी क्रिकेट संघ, मात्र या सामन्यामध्ये जर विजय संपादन केला तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये चौथा संघ असेल जो या स्पर्धेमध्ये क्वालिफायर ठरणार असेल। प्रकाश यावेळी सज्ज होताना दिसतोय। पहिला चेंडू खराब चेंडू म्हणावं लागेल, प्रमाणापेक्षा चेंडू जास्त उसळी घेतोय। पंच महेश चव्हाण यावेळी चेंडू स्क्वेअर असल्याचं निर्बळ देत आहेत। अतिरिक्त धाव मिळत आहे आणि अतिरिक्त धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही बिनबाद 23 धावा। बबल नाईक डावख्या शैलीचा फलंदाज। या अगोदरचा सामना जर पाहिला तर एक तगडा आव्हान उभं करावं लागेल ऑरियस वायरी क्रिकेट संघासमोर। उजव्या यष्टीवर फुलर लेनचा चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर होताना दिसत आहेत। जय गणेश देवली क्रिकेट संघ 69 धावांचा यशस्वी पाठलाग आणि या सामन्यामध्ये बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाला किती धावा धावफलकावर जमवावे लागतील विचार विनिमय नक्कीच करावं लागेल। यावेळी झुरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीला घरंगळ जातोय। डीप स्कोर लेगवरना क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेकी करेल एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने पाव शतक फलकावर लागतंय। बिनबाद 25 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना।
श्रीदेव वेताळ वराड संघ वराड आयोजित आभाळमाया ग्रुप पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा शुभारंभ दिवस. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,000 कैलासवासी DB ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 आभाळमाया मित्रमंडळ पुरस्कृत. विराज यावेळी सज्ज होताना दिसतोय. उसळी प्राप्त चेंडू पंचांचा इशारा येतोय. पंच नो चेंडू असल्याचा निर्वळ देत आहेत. या अगोदर वन बाउन्सचा इशारा दिला होता. फ्री हिटची नामी संधी दाजी नाईक साठी प्राप्त होताना दिसत आहे आणि अवांतर धावसंख्येने सांघिक धावसंख्येत बदल 26 बिनबाद धावफलकावर. यावेळी इनसाइड आउट फटका म्हणावा लागेल. चेंडू येतोय तो डे पॉइंटच्या दिशेने घोषंकित एरियामध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येत बदल होतोय 27 बिनबाद धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा ऑरियस वायरी क्रिकेट संघ ज्याला सुदैवाची साथ मिळाली, नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो ऑरियस वायरी क्रिकेट संघाचा. लोअरफुल टॉस ताकदवान फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे सांघिक धावसंख्या ही 33 बिनबाद धावफलकावरती. डाव्या यष्टीवर कमजोर चेंडू डीप स्कोर लेगवर नजाकत भरलेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्या ही 39 धावा बिनबाद धावफलकावरती. कारानेवाडीच्या मैदानावरती पाऊस आणि ऊन यांच्या दुहेरी संगमामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. उजव्या यष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर असल्याचा. अतिरिक्त धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 40 धावा बिनबाद धावफलकावरती. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण लढत असेल. ऑरियस वायरी क्रिकेट संघ विजय झाला तर पुढील फेरीमध्ये क्वालिफायर ठरेल. मात्र बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघ जर विजयी ठरला तर मात्र 3 संघांचे गुण समान झाल्यानंतर नेट रन रेटच्या सरासरीवर संघ पुढे जाईल. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू अर्थात फ्री हिटची नामी संधी प्राप्त होताना दिसतंय ती दाजी नाईक साठी. 41 बिनबाद धावफलकावरती. विराज पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल. षटक क्रमांक हे दुसरं मैदानावरती पाहायला मिळत आहे ऑरियस वायरी क्रिकेट संघाकडनं. फलंदाजी पाहिली बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाची. फलंदाजी अतिशय बहारदार. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडूची पाहणी करतोय दाजी नाईक सोडून देतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वळ येतोय. अचूक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल आणि फ्री हिटची संधी मिळेल ती दाजी नाईक साठी. सांघिक धावसंख्या ही धावफलकावर 42 बिनबाद धावफलकावरती. पंचांचा इशारा येतोय चेंडू नो असल्याच्या प्रमाणापेक्षा चेंडू जास्त उसळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच दंडित करतायत. फ्री हिट संधी हीच आपल्याला पाहायला मिळते दाजी नाईक साठी. 43 बिनबाद धावफलकावरती. थोडाशा स्क्वेअर चेंडूने लांबलेलं षटक विराजचं. विचार विनिमय कल्पक बुद्धीने गोलंदाजी करावी लागेल ती विराजला अर्थात विराट कामगिरी ही गोलंदाजी मध्ये करावी लागेल. यावेळी मधल्या शिवरचा चेंडू अर्थात ताकद भरपूर दाजी नाईक साठी आणि ताकदवान फटके हे त्याचे नेहमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडू चकवा देतोय दाजी नाईकला. निर्धाव चेंडू सांगता होताना दिसत आहे ती विराजच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली 43 बिनबाद धावफलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी गुडलेंथवरचा चेंडू षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. बिनबाद 43 धावा. अजूनही 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावांपर्यंत मजल मारतोय कारण या अगोदरचा सामना
बदल होतोय गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी विठ्ठल कवटकर सज्ज होताना दिसतोय. समोर असेल तो डावखरा शैलीचा फलंदाज बबल नाईक आणि नाव स्ट्राईकवरती दाजी नाईक. दाजी नाईक 14 चेंडूंवरती 34 धावा. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय बबल नाईक. विठ्ठल कवटकरचं एका मोठ्या फटक्याने चेंडू भिरकावून दिला जातोय. 49 धावा धावफलकावर. बिनबाद लोअर फुल टॉस ऑन साइडला फटका डीप स्कोर लेग वरती चेंडू चकवा देतोय आणि वन बाउन्स ओव्हर द रोप आपल्याला फटका पाहायला मिळतोय बबल नाईकचा. एका मोठ्या फटक्याने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाचं. 53 धावा बिनबाद धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती पाहायला मिळतंय ते ऑरियस वायरी क्रिकेट संघाकडनं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतोय. लॉंग ऑन बाउंड्री वायडिश लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. बबल नाईक यावेळी खेळण्यासाठी सज्ज. विठ्ठल एक अनुभवी गोलंदाज ऑरियस वायरी क्रिकेट संघाचा. यावेळी चेंडू डाव्या श्रीवर पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळ येतोय आणि स्क्वेअर चेंडूमुळे सांघिक धावसंख्येत बदल होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या ही 55 धावा बिनबाद. दाजी नाईक दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक प्रायोजित होत आहे. सलग 3 षटकारांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक श्री शैलेशजी राऊत यांच्याकडनं पुरस्कृत होताना दिसत आहे. चेंडू निर्धाव गल्ला जातोय विठ्ठल कवटकर याच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली 55 धावा धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट विठ्ठल यावेळी सज्ज. चेंडू डाव्या यष्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होताना दिसत आहे. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळ येतोय. 56 बिनबाद धावफलकावरती. आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. थोडासा स्वतःवरतीच नाखुश आपल्याला पाहायला मिळतोय दाजी नाईक. संधी थोडीशी उलकावणी देताना दिसतोय. चेंडू आपल्या कल्पक बुद्धीने निर्धाव चेंडू गल्ला जातोय तो विठ्ठल कवटकरच्या गोलंदाजीवरती. यावेळी पुन्हा एकदा चेंडू रडारवरती आपल्याला पाहायला मिळतोय दाजी नाईकच्या. घोषित स्वरूपाची एकेरी धाव ही दाजी नाईकसाठी प्राप्त होताना दिसत आहे. तर एकेरी धावसंख्येने धाव फलक बिनबाद 57 धावा. डाव्या यष्टीवरती चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय विठ्ठल कवटकरचा. अठ्ठावन्न बिनबाद धावफलकावरती. थोडंसं मागे सरसावर खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. मात्र चेंडू सीमा पार होतोय. चौकराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर बिनबाद 62 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक. किती धावांवरती रोखलं जाईल बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी धावांचा पाठलाग पाहायला मिळेल का ऑरियस वायरी क्रिकेट संघ जो या अगोदरच्या सामन्यामध्ये 69 धावांचा यशस्वी पाठलाग जय गणेश देवली क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळाला. प्रकाश यावेळी सज्ज होताना दिसतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी ऑरियस वायरी क्रिकेट संघाकडनं 62 बिनबाद आतापर्यंत ही तडकेबंद सलामी म्हणावी लागेल. पहिला चेंडू मिड विकेट वरती चेंडू भिरकावला जातोय. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. म्हणजे या चेंडूवरती 7 धावा मिळताना दिसत आहेत बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाला. 69 धावा बिनबाद धावफलकावरती. फ्री हिटची नामी संधी असेल आणि सलग 3 षटकांसाठी पारितोषिक आहे 200 रुपयांचं. फुलर लाईनचा चेंडू यावेळी चेंडू जातोय मिड ऑन पर्यंत अर्थात लॉंग ऑन बाउंड्रीवरनं
क्षेत्ररक्षक येईल चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धावेची पावलं. दुहेरी धावेसाठी बबल नाईक हा मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतताना दिसतोय. म्हणजे पहिला गडी बाद होतोय 70 या धावसंख्येवरती बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाचा. श्रीदेव वेताळ वराड संघ वराड व आभाळमाया रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024. सुजित सावळ नवीन फलंदाज नंबर 3 वरती आल्या पावली मोठा फटका खेळताना दिसतोय. अर्थात आत्मविश्वास दुणावला जाईल तो सुजित सावळचा. मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर पाहायला मिळते ती बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाची. यावेळी फुलरलेनचा चेंडू डाव्या स्टीवरचा वायडेश लॉंगनवरती शर्यतीचे प्रयत्न चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी. अर्थात दाजी नाईक स्वतःवरती विश्वास दाखवतोय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर 100 रुपयांचं पारितोषिक श्री शैलेश राऊत यांच्याकडनं. 76. यावेळी डाव्या स्टीवरचा कमजोर चेंडू विरकावून दिला जातोय. पंचांचा काय इशारा येतोय? 4 धावा की 6 धावा? 6 धावांचा इशारा येतोय तो पंच महेश चव्हाण यांचा. आणि षटकाराच्या साह्याने 82 धावा एका गडीच्या मोबदल्यात. धावांचा उच्चांक मैदानावरती पाहायला मिळतोय तो बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाचा. 100 रुपयाचा मानकरी ठरतोय दाजी नाईक. श्री शैलेश राऊत यांच्याकडनं ठेवलेलं पारितोषिक. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 81 धावा. ब्याऐंशी एका गडीच्या मोबदल्यात अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. प्रकाश यावेळी सज्ज होताना दिसतोय. फुलरलेनचा चेंडू ऑर पेच ताकद व नजाकत भरलेला फटका खूपच लांब. दाजी नाईक याच्या बॅटमनना हा गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्येत बदल होतोय तो 88 धावा एका गडीच्या मोबदल्यात. धावांचा उच्चांक मैदानावरती पाहायला मिळतोय तो बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाकडनं. प्रकाश यावेळी सज्ज. यावेळी इनसाइड आउट. संपर्क अचूक. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय दाजी नाईक. 22 चेंडूंवरती 58 धावा आणि सलग 3 षटकारांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक होतं. आतापर्यंत 500 रुपयांचा मानकरी ठरतोय तो दाजी नाईक. अर्थात 22 चेंडूंवरती 58 धावा. ही वादळी खेळी या मैदानावरती पाहायला मिळाली. त्या वादळी खेळी समोर धावांचा उच्चांक मैदानावरती पाहायला मिळतोय 94 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 4 षटकांमध्ये 95 धावांचा पाठलाग करावा लागेल तो या सामन्यामध्ये ऑरियस वायरी क्रिकेट संघाला. जर या सामन्यामध्ये विजय संपादन केला बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाने तर 3 संघांचे समान गुण होतील आणि नेट रन रेटच्या सरासरीवर कुठचा संघ हा पुढील फेरीत मजल मारतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. इनिंगचा खेळ समाप्त. अर्थात दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल. मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया युवा समालोचक सागर कदम. आजच्या दिवसासाठी मी प्रदीप देऊलकर आपली रजा घेतोय.
ऐकूया डीजे कडनं. हॅलो, धन्यवाद प्रदीप देवलकर सर. स्वागतम सुस्वागतम. उपस्थित मान्यवर, तमाम क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं समालोचन कक्षातून मी सागर कदम सहर्ष स्वागत करतोय. आभाळमया ग्रुप व श्रीदेव वेताळ वराड संघ वराड आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2024 सामना संपल्यानंतर जो संघ सरासरीमध्ये राहील नेट रन रेटच्या त्यानुसार निकाल दिला जाईल. त्यामुळे सामना संपणं गरजेचं. वळूया मैदानावरती. एकंदरीत महत्त्वपूर्ण प्राथमिक दिवसातील अंतिम सामना. तब्बल 95 धावांची आवश्यकता. 24 चेंडू स्ट्राईकला सज्ज होतोय विशाल लुडबे. यावेळी पहिला चेंडू गोलंदाज सुजित साबळ. आखूड टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगात चेंडू. यष्टीरक्षक दाजी नाईकच्या दास्ताना चेंडू हा 20वा घेताना दिसतोय. म्हणजे प्रारंभिक चेंडू या ठिकाणी वेगवान त्याहीपेक्षा उसळी घेतोय. वन बाउन्सचा इशारा दिला जातोय गोलंदाजाला व त्या वन बाउन्स नंतर जर या पद्धतीची गोलंदाजी गोलंदाजाने केली तर त्याला दंडित करण्यासाठी अनुभवी पंचांची जोडगोळी ही मैदानावर. याही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड्स लेग स्लिपच्या दिशेने चेंडू. टप्पा पडतोय. त्यानंतर दाजी नाईक व दाजी नाईकच्या साथीनं शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू असे 2 खेळाडू चेंडूवरती पोहोचत आहेत. प्रथमतः चेंडूवरती आपला ताबा मिळवत आहेत व तदनंतर सुजित सावळच्या दिशेने जोपर्यंत चेंडूची परती केली जात आहे तोपर्यंत दुसऱ्या चेंडूवरती यशस्वी खातं खोलताना दिसतोय तो विशाल लुडबे. 2 चेंडू समाप्त. सांघिक धावफलक 1 धाव. ही धावफलकावर. यावेळी सुरेख असा चेंडू. सुरेख असा फटका. संपर्क अचूक होतोय. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. यावेळी आडव्या बॅटने फटका टोलवला जातोय तो विठ्ठल कवटकर या फलंदाजाकडनं. पर्यायानं चेंडू हा डीप स्क्वेअर लेग सीमारेषा उलटताना दिसतोय. चौकाराचा धनी षटकारानंतर ठरताना दिसतोय विठ्ठल कवटकर व या आकर्षक चौकाराच्या साथीनं 4 चेंडूंची सांगता व 4 चेंडूंच्या सांगतेअखेरीस 1 षटकार व एका चौकाराच्या साथीनं 95 धावांचा पाठलाग करताना वॉरियर्स वायरी क्रिकेट संघाचा सांघिक धावफलक 11 धावा धावफलकावर 4 चेंडूंची होते ती सांगता. चार चेंडूंची सांगता तब्बल 11 असा धावफलकावर अजूनही पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी 2 चेंडूंचा अवधी बाकी असेल व ज्या क्षेत्ररक्षकाकडनं डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चूक होते त्या क्षेत्ररक्षकाला तिथून हटवलं जात आहे. डीप पॉइंटला त्याला तैनात केलं जात आहे व त्याच्या जागेवरती क्षेत्ररक्षणातील या ठिकाणी चतुर चाणक्य क्षेत्ररक्षक व त्याला तैनात केलं जात आहे ते डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. यावेळी स्लोवर 1 पद्धतीचा चेंडूवरती अपेक्षित फटका या ठिकाणी निघताना दिसत नाही. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका हा शॉर्ट स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. दाजी नाईक व त्याचा जोडीदार डीप स्क्वेअर लेग वरनं चेंडूवरती पोहोचताय. चेंडूची परती करतायत अर्थातच गोलंदाज सुजित सावळच्या दिशेने. तोपर्यंत 5व्या चेंडूवरती एकेरी धावेच्या साथीनं तब्बल 12 धावा धावफलकावर. आता 19 चेंडूंचा खेळ बाकी व 19 चेंडूवरती अजूनही 83 धावांची आवश्यकता असेल ती वायरी क्रिकेट संघाला.
ज्यावेळी समोरच्या दिशेने फटका टोलवला जातोय, एका हातात चेंडू रोखण्याची करामत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक करताना दिसतोय. विशाल लुडबेला या चेंडूवरती नाममात्र एकेरी धाव मिळते. एकेरी धावेच्या साथीनं प्राथमिक षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. म्हणजे प्रारंभिक षटक समाप्त, आघाडीचे 6 चेंडू समाप्त. एकेरी धावेच्या साथीनं प्रारंभिक षटक समाप्त झाल्यानंतर 13 धावांपर्यंत मजल मारतोय तो वॉरियर्स वायरी क्रिकेट संघ. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी व राहिलेल्या 18 चेंडूत 3 षटकांमध्ये तब्बल 82 धावांचा पल्ला गाठावा लागेल तो विजयाला गवसणी घालण्यासाठी वॉरियर वायरी या क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूनं अजूनही पहिल्या या ठिकाणी विजयाच्या प्रतीक्षेत असेल तो बाजारपेठ कट्टा या ठिकाणी क्रिकेट संघ, जो दाजी नाईक, बबल नाईक यासारखे दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला क्रिकेट संघ. मात्र त्यांना पराभवाचा आश्चर्यकारक धक्का या आधीच्या सामन्यात गोपाळ कृष्ण देवली क्रिकेट संघ आर्यन वाक्करच्या एका सुरेख तडाखेबंद फलंदाजीवरती देतोय. यावेळी गोलंदाजीमध्ये बदल होतोय व बहुधा गोलंदाजीसाठी गोलंदाज वासुदेव यांची वर्णी लागताना दिसते. ती बाजारपेठ कट्टा या क्रिकेट संघाकडनं. वैयक्तिक पहिलं सांघिक महत्त्वपूर्ण दुसरं षटक गोलंदाज वासुदेव यांचं व तदनंतर सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडला विशाल लुडबे व विशाल लुडबेला यशस्वी साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला विठ्ठल कवटकर ही उजव्या हाताची जोडगोळी. प्रारंभिक 6 चेंडू समाप्त व 13 धावा धावफलकावर. यावेळी गुडलेन स्पॉटवरती चेंडूचा टप्पा, त्याहीपेक्षा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. दुसरी धाव घेण्याचा मनोमन प्रयत्न, यशस्वी फेकी ही दाजी नाईकच्या दिशेने. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी विठ्ठल कवटकर संभाव्य धावचीच होण्याचा धोका हा त्याला ज्ञात होतोय. आपल्या सहकार्याला म्हणजे विशाल लुडबेला अतिरिक्त धाव घेण्यापासून तो रोखतोय, कारण या दोहोंवरती संघाची संपूर्ण भिस्त, संघाची संपूर्ण दारोमदार. त्यामुळे पाय रोवून फलंदाजी मैदानावरती करणं ही अति गरजेची बाब ठरेल. ती विठ्ठल कवटकर व त्याच्या जोडीला विशाल लुडबे या 2 फलंदाजांना. यावेळी शॉर्ट टर्म पुलचा नेत्रदीपक फटका हा वाईडिश लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. यस डीजे 20 धावा यावेळी धावफलकावर. याही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू, परत एकदा नेत्रदीपक फटका, लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 तडाखे बंद फटके. हे विठ्ठल कवटकर सारख्या कसलेल्या फलंदाजाच्या फळीतून चाहत्या प्रेक्षक वर्गात चेंडूचा प्रवास या ठिकाणी समाप्त होतोय. मात्र कान मंत्र यावेळी दाजी नाईक आपल्या सहकारी गोलंदाजाला देतोय, स्वतःची जागा सोडतोय. ज्या ठिकाणी सुजित साबळ हा डीप मिड विकेट सीमारेषे आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत व 2 षटकारांच्या साथीनं विजयाचं समीकरण. 15 चेंडूंचा खेळ बाकी व राहिलेल्या 15 चेंडूंवरती अजूनही 69 धावांची आवश्यकता असेल ती वॉरियर्स वायरी या क्रिकेट संघाला. 15 चेंडूंचा खेळ बाकी, 69 धावांची असेल ती आवश्यकता. पंधरा चेंडू 69 धावांची आवश्यकता. सज्ज होत आहेत गोलंदाज वासुदेव. ज्यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू फलंदाजाला स्पर्श करतोय. तदनंतर यष्टीरक्षक सुजित साबळला चेंडू चखवत या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला चेंडू या ठिकाणी 20वा घेतोय. एकेरी धावेची खून दर्शवतायत आमचे प्रमुख पंच अर्थातच महेश चव्हाण व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक बदलतोय. 27 धावा या धावफलकावर. याही वेळी चेंडू पॅडलाईनवरचा खोलवर टप्प्याचा सुरेख बॅकअप दिला जातोय. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूकडनं एकेरी धाव धब्या पावलांनी पूर्ण होत आहे. जोपर्यंत शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू या ठिकाणी यशस्वी फेके अर्थातच यष्टीरक्षक सुजितच्या दिशेने करतोय, तोपर्यंत चोर पावलांनी या ठिकाणी एकेरी धाव दोन्ही फलंदाजांकडनं पूर्ण. 13 चेंडूंचा खेळ बाकी, 67 धावांची आवश्यकता. 28 धावा धावफलकावर. 13 चेंडूंचा खेळ बाकी, 67 धावांची आवश्यकता. ज्यावेळी डावी यष्टी सोडून जाणारे चेंडू पंच जमिनीलगत दोन्ही हात समांतर करतायत. सन्माननीय श्री महेशजी चव्हाण व चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा असल्याचा निर्वाळा दिला जातोय. अतिरिक्त एका धावेने 13 चेंडू बाकी, 66 धावांची आवश्यकता. याही वेळी तेच चित्र मैदानावरती दिसत आहे. वारंवार आपल्या लाईनवरनं आपल्या लेंथवरनं गोलंदाज भरकटताना दिसत आहे. ते वासुदेव बहुदाजी जोरकस फटकेचा बाजी झाली अर्थातच विठ्ठल कवटकरकडनं. त्याच्या दडपणात गोलंदाजी ही होताना दिसते. याही वेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू यावेळी डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे अर्थातच 6 धावांसाठी.
36 धावा धावफलकावरती. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी व राहिलेल्या 12 चेंडूंवरती 59 धावांची आवश्यकता असेल ती वॉरियर्स वायरी क्रिकेट संघाला. 12 चेंडू बाकी 59 धावांची असेल ती आवश्यकता. सन्माननीय श्री शैलेशजी राऊत यांच्याकडनं बक्षिसांची खैरात. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं येताना दिसत आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. बबल नाईक हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. 12 चेंडूंचा थरार बाकी 59 धावांची आवश्यकता. यावेळी लेग कटर, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. फटका टोलवायचा होता बहुधा डीप पॉईंटच्या पट्ट्यात. मिस टायमिंग फटका अर्थातच सिली पॉईंटच्या दिशेनं व शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू क्षणिकही अवधी न दवडता वेगात चेंडूवरती पोहोचतोय. कारण दोन्ही क्रिकेट संघ या सामन्याचं, या विजयाचं महत्त्व जाणतायत व विजय हा आपल्या बाजूनं झुकवावा यासाठी 100% योगदान दोन्ही संघातील खेळाडू हे मैदानावरती देताना दिसत आहेत. याही वेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. नो मॅन्स लँड, निर्जन स्थळी चेंडूचा प्रवास. एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. एकेरी धावेची पावलं ही वेगाने जोखीमग्रस्त दुहेरी धावेकडे वळत आहेत. परिणामतः विलंबाने पोहोचताना दिसतोय तो लॉंग ऑफचा खेळाडू व तदनंतर फेकी करण्याची तो तत्परता दर्शवतोय. बराचसा विलंब होतोय. एकेरी धावेचा यशस्वी मोर्चा दुहेरी धावेकडे वळतोय व 2 धाव्यांच्या साथीनं सांघिक धावफलक. 39 धावा धावफलकावर. आता 10 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय व राहिलेल्या 10 चेंडूंवरती अजूनही 56 धावांची असेल ती आवश्यकता. 10 चेंडू बाकी 56 धावांची आवश्यकता. यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा यावेळी चूक करताना दिसतोय तो बबल नाईक, जो प्रारंभीच्या 2 चेंडूवरती योग्य दिशेवरती गोलंदाजी करतोय. मात्र तिसऱ्या चेंडूवरती आपल्या इच्छित त्यापासून भरकटतोय. अतिरिक्त एका धावेने 40शी गाठली जाते ती वायरी वॉरियर्स या क्रिकेट संघाकडनं. याही वेळी संपर्क अचूक होताना दिसतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून या ठिकाणी भिरकावून दिला जातोय. चेंडू हा चाहत्या प्रेक्षक वर्गात जाऊन पोहोचतोय. म्हणजे नभोभेदी फटक्यानं, गगनचुंबी नेत्रदीपक फटक्यानं सांघिक धावफलक. 46 धावा धावफलकावर. आता 9 चेंडूंचा खेळ बाकी व 49 धावांची आवश्यकता. ज्यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू अतिरिक्त या ठिकाणी उंची प्रदान करतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या साथीनं प्रमुख पंच हा चेंडू अवैध असल्याचा निर्वाळा देत आहेत. म्हणजे जमिनीलगत दोन्ही हात समांतर करत चेंडू स्क्वेअर दिला जातोय. त्याहीपेक्षा गोलंदाजाला ताकीद दिली जाते. म्हणजे 1 बाउन्सचा इशारा निघतोय व तदनंतर अतिरिक्त एका धावेने सांघिक धावफलक. 47 धावा धावफलकावर. आता 9 चेंडू बाकी व 48 धावांची असेल ती आवश्यकता. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू या ठिकाणी थबकताना दिसतोय पाण्यामध्ये. अर्थातच शॉर्ट मिड विकेटला डीप मिड विकेट व डीप वाईडिश लॉंगॉनवरनं 2 खेळाडू चेंडूवरती पोहोचत आहेत. मात्र विलंबाने चेंडूवरती पोहोचल्या कारणानं एकेरी धावेची पावलं यशस्वी दुहेरी धावेकडे वळत आहेत व 2 धाव्यांच्या साथीनं सांघिक धावफलक. तब्बल 49 धावा म्हणजे अर्धशतकाच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचतोय तो संघ. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी व 8 चेंडूंवरती अजूनही 46 धावांची आवश्यकता असेल ती वॉरियर्स वायरी या क्रिकेट संघाला. 8 चेंडू बाकी 46 धावांची आवश्यकता. यावेळी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू परत एकदा समोरच्या दिशेने विशाल दुडबेच्या पळीतून नेत्रदीपक फटका. चेंडू लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आता 7 चेंडू बाकी व 40 धावांची असेल ती आवश्यकता. 7 चेंडू बाकी व 40 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये वारंवार चूक होते. मात्र झालेली चूक दुरुस्त कशी करावी याविषयी सुजित सावळ आपल्या सहकार्याला म्हणजे बबल नाईकला कानमंत्र देतोय व त्या कानमंत्राला अनुसरून तुझ्याकडनं गोलंदाजी अपेक्षित हे तो ठामपणे सांगतोय. आपल्या सहकार्यांनी जो आपल्यावरती आत्मविश्वास दर्शवलाय त्या आत्मविश्वासाला तीळभर सुद्धा तडा जाऊ देणार नाही, कणभर सुद्धा तडा जाऊ देणार नाही असा निर्भनीचा इशारा आपल्या सहकाऱ्यांना देत परत एकदा गोलंदाजीसाठी म्हणजे 3ऱ्या षटकातील अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज बबल नाईक सज्ज. 7 चेंडू बाकी 40 धावांची आवश्यकता.
यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू धावबाद करण्याची सुसंधी मात्र वेळीच आपल्या घरट्यात येऊन सुखरूप पोहोचताना दिसतोय तो विठ्ठल कवटकर. एकेरी धावेच्या साथीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. तब्बल 56 धावा धावफलकावर. आता 6 चेंडू बाकी व 6 चेंडूंवरती अजूनही 39 धावांची आवश्यकता असेल ती वॉरियर्स वायरी या क्रिकेट संघाला. 6 चेंडूंचा खेळ बाकी व 39 धावांची आवश्यकता. सकाळच्या सत्रापासनं खऱ्या अर्थानं जे क्रीडा रसिक ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी वरुण राजाची तमानं बाळगता आव ठोकून हुकलेले पाहायला मिळत आहे. त्या क्रिकेटच्या राजाचं खऱ्या अर्थानं मनोरंजन या सामन्यादरम्यान होताना दिसत आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी 39 धावांची आवश्यकता वॉरियर्स वायरी क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूनं 3 षटकांचा खेळ समाप्त. तब्बल 56 धावा असा धावफलक या ठिकाणी धावफलकावर. आतापर्यंत वैयक्तिक खेळीचा विचार केला तर विशाल लुडबे 10 चेंडूंचा सामना करतोय. तब्बल 26 धावा व त्या 26 धावांमध्ये 3 टोलेजंग फटके हे षटकारासाठी. या विरुद्ध विठ्ठल कवटकर 8 चेंडूंचा सामना करतोय. तो देखील 26 धावांवरती खेळतोय व त्याच्या फळीतून 1 चौकार व 3 नेत्रदीपक फटके हे षटकारासाठी गणले जात आहेत. आता 6 चेंडू 39 धावांची आवश्यकता. सन्माननीय श्री शैलेशजी राऊत यांच्याकडनं या षटकामध्ये 3 लागोपाठ षटकार ठोकले तर त्या षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज बाबी हा गोलंदाजीसाठी सज्ज. 6 चेंडूंचा थरार बाकी 39 धावांची आवश्यकता. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू प्राथमिक चेंडूवरती जोरकस फटका. लॉंग ऑफच्या खेळाडूला चेंडू चकवतोय व डीप लॉंग ऑफ सीमारेषेकडे या ठिकाणी चेंडूची यात्रा चेंडूचा प्रवास समाप्त होतोय. परिणामतः 6 धाब्यांचा टोलेजंग फटका व या 6 धाब्यांच्या साथीनं 5 चेंडूंचा खेळ बाकी व राहिलेल्या 5 चेंडूंवरती अजूनही 33 धावांची असेल ती आवश्यकता. यावेळी डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू पंच जमिनीलगत दोन्ही हात समांतर करतायत व जमिनीलगत दोन्ही हात समांतर करत चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा असल्याचा निर्वाळा दिला जातोय. अतिरिक्त 1 धाव जोडली जाते व त्या दंडित केलेल्या एकेरी धावेने सांघिक धावफलक अर्थातच 63 धावा धावफलकावरती. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी व राहिलेल्या 5 चेंडूंवरती अजूनही 32 धावांची आवश्यकता असेल ती वॉरियर्स वायरी या क्रिकेट संघाला. 5 चेंडू बाकी 32 धावांची आवश्यकता. यावेळी वेगवान चेंडू अर्थातच गोलंदाज बाबीचा तो वेगवान चेंडू शरीराला स्पर्श करतोय. मोठा फटका टोलवण्यापासून दुरापासून वंचित ठेवलं जात आहे ते विशाल लुडबे सारख्या एका कसलेल्या फलंदाजाला या सामन्यात. मात्र दुसऱ्या बाजूनं विठ्ठल कवटकर यावेळी स्ट्राईक एंडला पोहोचतोय. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडूंवरती 31 धावांची असेल ती आवश्यकता. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू संपर्क अचूक होतोय. यावेळी नववेदी फटका निघतोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज विठ्ठल कवटकरच्या फळीतून 4था फटका. षटकाराच्या साथीनं तब्बल 70 धावा धावफलकावरती बिनबाद. आता 3 चेंडू बाकी व 3 चेंडूवरती अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल ती वॉरियर्स वायरी क्रिकेट संघाला. 3 चेंडू बाकी व 25 धावांची आवश्यकता. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. परत एकदा तेच चित्र मैदानावरती. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूला या ठिकाणी कमजोर चेंडूला त्याच्या योग्य जागी म्हणजे वाईडिश लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे टोलवलं जात आहे. ते षटकारासाठी फलंदाज विठ्ठल कवटकरनं 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय व राहिलेल्या 2 चेंडूंवरती आता 19 धावांची असेल ती आवश्यकता. 2 चेंडू 19 धावांची आवश्यकता. याही वेळी सुरेख फटका क्षेत्रणाने झेल टिपला जातोय व जे कार्य अपेक्षित होतं अर्थातच विठ्ठल कवटकर कडनं ते कार्य विठ्ठल कवटकर या ठिकाणी पूर्ण करतोय. वैयक्तिक 12 चेंडूंवरती या ठिकाणी 10 चेंडूंवरती 38 धावांची खेळी. आता 1 चेंडू बाकी असेल व त्या एका चेंडूवरती 19 धावांची असेल ती आवश्यकता. एक चेंडू 19 धावांची आवश्यकता.
नवोदित फलंदाज यावेळी स्ट्राईकला सज्ज होतोय, तर दुसऱ्या बाजूनं विलंबाने अपेक्षित यश साध्य होताना दिसतंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाला एक चेंडू बाकी 19 धावांची आवश्यकता. यावेळी धावबाद होताना दिसतोय तो नवोदित फलंदाज यावेळी मैदानावरती व धावबाद झाल्यानंतर तब्बल 19 धावांनी या अंतिम सामन्यात विजयाला गवसणी घालतोय तो वॉरियर्स वायरी क्रिकेट संघाच्या विरोधात बाजारपेठ कट्टा हा क्रिकेट संघ. मात्र नेट रन रेटचा विचार केला जाईल व तदनंतर काही विलंबानंतर आपणासमोर या ठिकाणी सामन्याचा निकाल हा दिला जाईल. तत्पूर्वी आभाळमाया ग्रुपचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सभासद, त्याचप्रमाणे श्रीदेव वेताळ वराड संघ याचे सर्व सदस्य यांनी या नीटनेटक्या देखदेखण्या मानाच्या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे तुषार सकपाळ सर, डॉक्टर प्रथमेश वालवलकर यांचं देखील या स्पर्धेला मला निमंत्रित केल्याबद्दल परत एकदा मी हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. मी समालोचक सागर कदम या संपूर्ण स्पर्धेतून आपली रजा घेतो. धन्यवाद.